साकोरी गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विश्वासराव मळा या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथं संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ते आपल्या गावचे सुपुत्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय पांडुरंगजी गाडगे, आपल्या गावच्या सन्माननीय सरपंच सुरेखाताई गाडगे, त्याचबरोबर आपल्या गावचे माजी उपसरपंच बाळभाऊ विश्वासराव, आपले विद्यमान उपसरपंच राहुल विश्वासराव, पतसंस्थेचे चेअरमन बाबाई शेठ गाडगे, रानमाळा गावचे माजी सरपंच सुरेशराव तिकोने, माझे मित्र आमचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गाडगे, शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष एक युवा सहकारी महेश विश्वासराव, या शाळेचे मुख्याध्यापक सोपान बेलकर सर, सुलभा आवटी मॅडम, त्याचबरोबर या शाळेमध्ये ज्यांनी यापूर्वी अध्यापनाचं काम केलं ते सर्व इथं उपस्थित सर्व शिक्षक, त्याचबरोबर भानुदास विश्वासराव, भानुदास बनकर आणि ग्रामपंचायत सदस्य मनीषाताई सोनवणे आणि आपल्या विश्वासराव मळ्यामधील आणि साकोरी गावातील विविध संस्थांचे असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व पालक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मला सांगायला अभिमान वाटतो की विश्वासराव मळ्यामध्ये ज्यावेळेला ही शाळा इथं मंजूर करायची होती, प्रभू रामचंद्रांचं मंदिर या परिसरामध्ये उभं राहणार होतं आणि इथल्या मुलांना गावामध्ये जायचं म्हटलं तर 2 किलोमीटरच्या अंतरावरती जायला लागत होतं आणि अजूनही याच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा काही वस्ती आहे, जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मुलांना त्या ठिकाणी करायला लागत होता आणि त्यावेळेला ऊसाचं क्षेत्र आपल्याकडे भरपूर, बिबट्यांच्या पण समस्या त्या काळापासून आपल्याकडे आहेत आणि म्हणून इथले सर्व ग्रामस्थ माझ्याकडे आले आणि त्या ग्रामस्थांनी मागणी केली की आम्हाला आमच्या परिसरामध्ये एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तुम्ही मंजूर करून द्या। त्यावेळेला मी जिल्हा परिषदला सदस्य होतो आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेने आम्ही त्या काळामध्ये विश्वासराव मळा, मंगरुळचा गवळेश्वर आणि गुळणचवाडीचा गणेशनगर या 3 ठिकाणी 3 शाळा शिक्षक इमारतीला पैशासह त्या ठिकाणी मंजूर केल्या आणि मोठ्या दिमागामध्ये ही इमारत आज या परिसरामध्ये उभी राहिली। या परिसरातल्या सगळ्या मुलांची इथं गावामध्ये जाण्याची जी गैरसोय होती ती सगळी गैरसोय दूर झाली। ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केलं, प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर या परिसरामध्ये उभं राहिलं, रस्ता देखील त्या ठिकाणी चांगला आपल्याला जाण्या येण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि ग्रामस्थांचं विशेष मला विश्वासराव मळ्यातल्या ग्रामस्थांचं कौतुक करायचे की सरपंच त्यांनी आणि ग्रामपंचायतीने सुद्धा या शाळेला भरभरून या ठिकाणी दिलेलं आहे। शाळेची दुरुस्ती असेल, रंगरंगोटी असेल, CCTV कॅमेरे असेल किंवा सोलरची त्या ठिकाणी सिस्टीम आता आपल्याला इथं बसवायची, अजून बऱ्याचशा गोष्टी शाळेला ज्या आवश्यक आहेत त्या सगळ्या ग्रामस्थांच्या योगदानामधून या ठिकाणी मिळाल्या आणि इथं आज आपल्या शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष म्हणून महेश विश्वासराव या अतिशय तरुण सहकारी ज्यावेळेला या शाळेच्या व्यवस्थापनामध्ये अध्यक्ष म्हणून आले त्यावेळेला पहिल्यांदा शाळेमध्ये 15 मुलांची शाळा असताना इथं वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या भव्यदिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी होत आहे। कालच इथं मुलांनी काल एक बाजार भरवलेला होता आणि मला माहिती महेशने सांगितली की जवळपास 20,000 रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी त्या बाजारामध्ये झाली। एवढं मोठं काम ही लहान मुलं या ठिकाणी आपल्या कमी वयामध्ये करू शकतात आणि खरी ही तर प्रेरणा इथं असणारं जे मंदिर आहे प्रभू रामचंद्राचं, या मंदिरापासून या सगळ्या मुलांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळते। आपले सगळे ग्रामस्थ या शिक्षणामध्ये मोलाचं योगदान त्या ठिकाणी देत असतात। मी बेलकर सर आणि आवटी मॅडम यांनी अतिशय चांगलं काम या शाळेमध्ये केलेलं आहे। आवटी मॅडम 6 महिन्यापूर्वी आपल्या शाळेमध्ये आल्या आणि मला नेहमी असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मी शाळेमध्ये जातो, काही तालुक्यामध्ये असे काही शिक्षक आहेत ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी शाळा ते त्या ठिकाणी 1 नंबरची शाळा बनवतात। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या आवटी मॅडमचं नाव ते या ठिकाणी घ्यावं लागेल। असे आदर्श शिक्षक आपल्या शाळेला लाभले, शाळेचं सद्भाग्य आहे। माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती एवढीच राहणार आहे की आपल्या परिसरामधला एकही मूल शाळेपासून वंचित राहणार नाही याची काळजी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची। 15चा पट हा आपला 20-25 पर्यंत पट पुढं वाढला पाहिजे, विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे आणि मग संख्या एकदा वाढली की अजूनही काही शिक्षक आपल्या शाळेला मिळतील जेणेकरून अध्यापनाचं काम तुम्हाला सुलभ त्या ठिकाणी करता येईल। एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि या छोट्याशा शाळेला अतिशय अप्रतिम असं काम इथल्या ग्रामस्थांनी आणि शालेय व्यवस्थापन समितीने केल्याबद्दल त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आवर्जून मला महेशने या कार्यक्रमाला आमचे दुसरे मित्र राहुल विश्वासराव
त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला मला बोलावलं, इथं आमचा सत्कार केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचं विश्वासराव मळ्यातील सर्व ग्रामस्थांचं, साकोरीकर ग्रामस्थांचं मनापासून आभार मानून पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी द्यावी अशी विनंती करून मी माझे भाषण या ठिकाणी संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.